Hello dear students, I welcome you again. Now today we see the vibration of one-dimensional diatomic linear lattice. Now in previous lecture we have seen vibrations of one-dimensional only single atom, uniatomic linear lattice. या लेक्चर मध्ये आपण एक सिंगल ॲटम बघतो. सिंगल ॲटम म्हणजे प्रत्येक लॅटिस पॉइंटला एकच ॲटम. लॅटिस पॉइंटला एकच ॲटम असतो. आता इथं कसं असेल, एका लॅटिस पॉइंटला दोन दोन ॲटम असतील आणि त्यांचं व्हायब्रेशन कसं असेल ते बघूया आपण. तर त्याचं नेचर काय असेल त्या व्हायब्रेशनचं. तर आपण गेल्या टॉपिकमध्ये सिंगल ॲटॉमिक पाहिलं होतं. पुढे व्हायब्रेशन ऑफ वन डायमेन्शनल डायनॅमिक लिनियर. वन डायमेन्शन म्हणजे आपण एका एक्स डायरेक्शनला घ्यायला लागते आपण. So you consider one such single dimensional linear lattice, full lattice crystal, we can say that, and let each unit cell consists at each lattice point there are two atoms having different masses. का प्रत्येक लॅटिस पॉइंटला दोन दोन किंवा प्रत्येक युनिट सेलला दोन दोन ॲटम्स आहेत असं आपण म्हणूया. मग त्यात आपण कसं केलंय की जे ऑड नंबर ॲटम्स आहेत त्यांचं मास आपण m1 मानूया आणि इवन नंबर ॲटम्स आहेत त्यांचं मास काय m2 मानूया. सो वी कॅन से दॅट द masses of the odd number mass of the odd number atom is m1 and mass of the even number atoms is m2, and let the distance between two successive atoms is equal to a. तर ते कुठले ऑड आणि इवन सक्सेसिव्ह असेल नेक्स्ट ॲटम इज a किंवा द डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स हॅव्हिंग सेम मासेस इज ट्वाइस a. हे m2 आणि m2 याच्यामधलं अंतर किती असणार आहे? ट्वाइस असणार आहे. पण m1 आणि m2 मधलं अंतर किती असणार आहे? a. सो दिस डिस्टन्स इज कॉन्स्टंट. So this is we have seen this is m twice m2 m1 m2 m1 m2 m2 हे पाहिजे. आता लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही डायटॉमिक लिनियर लॅटिस बघता तेव्हा तुम्हाला पूर्वीचं जे लेक्चर मी घेतलेलं आहे ते क्लिअर वाचा. लक्षात ठेवा हा टॉपिक थोडंसं अवघड आहे. तर तुम्ही ते वाचा आणि समजलं नसेल तर मला फोन करा. तुमच्याकडे फोन नंबर आहे. लगेच लक्षात येईल तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे ते. त्यावेळी मी तुम्हाला फोनवरच एक्सप्लेन करतो. हा अवघडच टॉपिक खरं म्हणजे ॲक्च्युअली लेक्चर हॉलमध्येच मी घ्यायला पाहिजे होता, पण इथं ऑनलाईन माझी जेवढी क्षमता आहे तेवढं मी घेत आहे. तर इथं बघा हे सगळं आपण केलेलं आहे. नाव विल सी. सो दिस इज द आता आपल्याला फॉर अ सिंगल ॲटम when we in previous lecture we have seen we have determined the differential equation for single atom which consists of this atom is m d square xm by dt square equal to c into x n plus 1 plus x n minus 1 minus twice xn. So this is the expression in previous lecture we have there. This is for the single atom vibration. Now we determine the differential equation for this diatomic linear lattice. Now first the atom that is we have. First you take the odd numbered atom that is of masses having twice. It is twice n plus 1 and this is m1 is the mass. आता इथं कसं होईल सांगा. above equation can be modified for odd numbered atoms. odd number कुठला नंबर? twice n plus 1 चा ॲटम आपल्याला घ्यायचा आहे. तर कसं घेता येईल? तो m इथं काय येईल सांगा? m1 येईल. सो दॅट इज फॉर ट्वाइस n plus 1 atoms above equation becomes so we can see that
तर काय येईल ट्वाईस एन प्लस वन हा आयटम आहे. इथे त्याचा मास किती आहे एमच्या ठिकाणी येणार M1. इथं डी स्क्वेअर एक्स एनच्या ठिकाणी काय येणार आहे ट्वाईस एन प्लस वन डिवायडेड बाय dt स्क्वेअर एनच्या ठिकाणी ट्वाईस एन प्लस येणार सी एनच्या ठिकाणी ट्वाईस एन प्लस वन आहे तर लक्षात घ्या एनच्या ठिकाणी ट्वाईस एन प्लस वन. आता इथं एक्स इथं ट्वाईस एन प्लस वन आलं तर काय येणार इथं ट्वाईस एन प्लस एक्स इंटू ट्वाईस एन प्लस वन आणि प्लस वन म्हणजे 2 येणार. इथं किती येणार प्लस ट्वाईस एन प्लस वन टाकायचं आहे म्हणजे इथे येणार एक्स ट्वाईस एन मायनस हे 2 ॲज इट इज आणि एक्स ट्वाईस एक्स इंटू ट्वाईस एन प्लस वन. तर हे झालं इक्वेशन. सो M1 लिहूया M1 इंटू डी स्क्वेअर एक्स ट्वाईस एन प्लस वन इक्वल टू C इंटू C इज अ स्पिन कॉन्स्टंट x ट्वाईस n प्लस 2 प्लस x ट्वाईस n minus twice because now square bracket complete. So this is for equation 2 for twice n plus 1th atom. This equation above equation becomes now, so we can put like this is equation 1. Now another thing for आता even number twice nth atom equation becomes आता इथं m into आता इथं काय येणार m च्या ठिकाणी येणार आहे m2. So we can say that m2 because its mass is m2. Now we can write like this d square x twice n by dt square. So x च्या ठिकाणी twice n येणार आहे ना. That is equal to C into आता इक्वेशन इथं पहिलं हे ओरिजिनल इक्वेशन बघायचं C into x इथं n च्या ठिकाणी ट्वाईस आहे सो ट्वाईस n प्लस वन प्लस x म्हणजे ट्वाईस n मायनस वन मायनस 2 into x twice n. So twice n plus 1, twice n minus 1 and x 2x twice n. So this is your equation 2. बघा हे समजलं का तुम्हाला की आपलं मागच्या डेरिव्हेशन मधलं एक्सप्रेशन घेतलं फॉर सिंगल ॲटॉमिक इक्वेशन घेतलं हे कसं आलंय ते तुम्हाला प्रिव्हियस एक्सप्रेशन तुम्ही केअरफुली वाचा त्यात मी दिलेलं आहे. आता काय केलं मी ट्वाईस n प्लस वन ॲटमसाठी हे इक्वेशन मॉडिफाईड केलं आहे म्हणजे जिथं n आहे तिथं तुम्ही ट्वाईस n प्लस वन टाकता चाला म्हणजे दिस इज इक्वेशन फॉर ऑड नंबर ॲटम्स ट्वाईस n प्लस वन ॲटम आणि इथं कसं येईल m2 d स्क्वेअर x ट्वाईस n dt स्क्वेअर इक्वल टू दिस. So this is your equation 2. So another we go for further equation. So we can say that since the masses of the two atoms are different, हो की नाही हे दोन atoms आहेत प्रत्येक लॅटिस पॉइंटला त्यांचे masses different आहेत त्यामुळे त्यांचे व्हायब्रेशन्स पण वेगवेगळे असणार आहेत आणि त्यामुळे त्यांचे डिफरन्शियल सोल्युशन पण इक्वेशनचं वेगवेगळं असणार आहे. तर आपण असं म्हणूया की A1 बी द त्या व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड पण प्रत्येक ॲटमसाठी वेगवेगळे असेल. बघा दोन्ही ॲटम वेगवेगळे आहेत एकाचं मास M1 आहे ऑड नंबरचं आणि इवन नंबरचं M2 आहे. मास वेगवेगळं असल्यामुळे त्यांचे व्हायब्रेशन्स वेगवेगळे असणार आहेत म्हणजे व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड वेगळं असणार आहे. म्हणजे ऑड नंबर ॲटम्स आहेत त्याचे ॲम्प्लिट्यूड आपण A1 म्हणूया
आणि ज्यांचे इवन नंबर ॲटम्स आहेत त्यांचे त्यांचं हे ॲब्सोल्यूट मध्ये 8 वाढेल. सो वी कॅन से दॅट द सोल्युशन्स ऑफ दीज इक्वेशन्स आर गिवन बाय. आता पहिल्यांदा इक्वेशन 1 चं सोल्युशन. सो वी कॅन से दॅट A1 and A2 be the masses of or masses nahi, amplitudes of odd and even number atoms. Yes sir. So this is A1 and A2 be the amplitudes of the vibrations of odd and even number atoms. And therefore we can say that let the solution of these equations 1 and equation 2 will be. त्याचं सोल्युशन काय आहे तर आपण गेलो काढलेलं आहे की सोल्युशन्स. तर याचं सोल्युशन आपण घेतलंय. पहिल्याचं सोल्युशन ते मी तुम्हाला लिहून दाखवतो मागच्या टॉपिक मध्ये. त्याच्यामध्ये सोल्युशन्स तुम्ही बघा की त्याचं सोल्युशन कसं होतं. xn हे आपण याच्यासाठी लिहितो बरं का, इक्वल टू a e raised to I omega t minus ka. So this will be the solution. So kna हे सोल्युशन. आता इथं बघूया हे त्या इक्वेशनचं सोल्युशन होतं बरं का, जे आपण आपल्याला रेफरन्ससाठी घेतलेलं आहे. ॲक्च्युली काय गरज नाही. हे कसं आलं हे सांगण्यासाठी मी इक्वेशन आली. आता हे इक्वेशन कसं आलं त्यासाठी तुम्हाला मी परत एकदा सांगतो की मागचे लेक्चर्स बघा, त्यात मी क्लिअरली तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि रिस्पॉन्स जरा चांगला द्या. सो दिस इज वन थिंग. आता हे एक्सेल सोल्युशन आहे. आता इथं बघायचं आपल्याला. आता ह्याचं सोल्युशन म्हणजे कसं असणार आहे. दॅट इज यांच्या ठिकाणी काय टाकायचं, x twice n+1 x हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायला म्हणजे x twice n+1 ची व्हॅल्यू घ्यायची. x twice n+1 इक्वल टू, आता हे ऑड नंबर आहे की नाही, याचं ॲम्प्लिट्यूड किती आहे A1 आहे. सो वी कॅन से दॅट A1 e raised to I omega t मायनस यांच्या ठिकाणी काय येणार आहे twice n+1 minus twice n+1 ke. Yes, okay. So this is your equation. So x twice n+1 a1 e raised to I omega t minus twice n+1 ke. आता हे तुम्ही इक्वेशन सॉल्व केलं. सो okay, little bit I'm taking timing. So we can write like this, a1 minus this equation. So now if you solve this equation, now simplifying this equation, equation बरोबर आहे. twice n+. Oh yes. Sorry. I will cover off this all. Up to this point. x to n twice n+1.
So this is, we have solved, that is xn equal to a e raised to I omega t minus k n a, x twice n plus 1 a1 e raised to I omega t minus twice n plus 1 k a. हे आपण पाहिलं. So this is equation, we can say that equation 3, and this is your equation 4. So we have determined xn equal to this and x a1. So x twice n plus 1 a1 e raised to I, and similarly x to n हे मगाचं equation उगीच बसलं. So we can write like this. Again I will write that equation. I will explain again you. We can again xn equal to a e raised to I omega t minus k n a. So this is your equation. आता इथं काय x to n, जिथं काय येणार a च्या ठिकाणी a to येणार e raised to I omega t minus twice n k a. So this is your equation 5. So we have solved this up to this point. इथं हे single expression होतं, मागचं एक्सप्लेन केलेलं आहे. So I will score out. So this is our next question. So now look at this here. Just up to this point we have come. आता एक्सप्रेशन लेंदी जास्त आहे, त्याच्यानंतर आपण पुढचं एक्सप्रेशन नेक्स्ट लेक्चरला घेऊया किंवा उद्या घेऊया लगेच. ओके, थँक्यू.